सुस्वागतम. प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता बेडरूममध्ये सागरच्या हातात कॉन्डोम येताच आता लगेच सागरला मोठा धक्का बसतो. आता उशी समोर धरत मुक्ता ही सागरकडे बघत असते आणि लगेच सागर म्हणतो की हे काय दिलं माझ्या हातात. तेव्हा आता मुक्ता तेथून पळतच बाजूला जाते आणि म्हणते की देवा वाचव. तर आता सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही तुम्ही भानावर आहात का. आपण हे लग्न फक्त सहीसाठी केलंय. तेव्हा मुक्ता म्हणते की मी नाही विसरले तुम्ही विसरता हे असलं मागवून. तेव्हा सागर म्हणतो की मी गोळ्या मागवल्या होत्या हे नव्हतं मागवलं हे तर तुम्ही लगेच माझ्या हातात दिलं. तेव्हा मुक्ता म्हणते की मी नाही दिलं तुमच्या हातात आणि लगेचच मुक्ता म्हणते की एक मिनिट वेटरने माझ्या हातात हे दिलं आणि तो म्हणाला की सरांनी हे मागवायला सांगितलं. लगेच ते क्वांटमचं पॉकेट फेकून देत सागर म्हणतो की तुम्ही लगेच त्याच्यावर विश्वास ठेवलाय. सकाळपासून माझं पोट दुखतंय आणि मी गोळ्या मागवल्या होत्या. तेव्हा मुक्ता ही हसू लागते आणि आता सागरकडे येते. सागरची माफी मागत मुक्ता म्हणते की मला मिसअंडरस्टँडिंग झालं होतं आणि आता मुक्ता खूप हसू लागते. तेव्हा लगेच सागर म्हणतो की कुणी तुम्हाला डॉक्टर बनवलंय हो. तेव्हा मुक्ता म्हणते की माझ्या डॉक्टरशी तुमचा काय संबंध हो. तर मुक्ता हसू लागते. तेव्हा सागर म्हणतो हसताय काय मला दुधाची ॲलर्जी आहे आणि मला तुमच्या फॅमिलीशीच प्रॉब्लेम आहे. ॲसिडिटी असणाऱ्या माणसांना तुम्ही बासुंदी काय पाजता. आणि सागर आता सोप्यावरती पोटाला धरून बसलेला असतो. तेव्हा मुक्ता म्हणते एक मिनिट दैनंदिन आयुष्यासाठी काही गोळ्या मी माझ्या बॅगेत ठेवते आणि लगेच एक बॅग गोळी मुक्ता ही सागरला देऊ लागते. सागर म्हणतो मी तुमच्या हातच्या गोळ्या कशाला घेऊ. तर मुक्ता म्हणते की मी वाईट माणूस नाहीये म्हणून. सागर म्हणतो तुम्ही दाताचे डॉक्टर आहेत आणि माझं पोट दुखतंय. तेव्हा मुक्ता म्हणते की घ्यायचे असेल तर घ्या. तर आता तेवढ्या तिकडे बेडरूममध्ये येत आता सागरला आता मिहीरची आठवण आलेली असते आणि ताबडतोब मिहीरला फोन करतो. तर आता मिहीर म्हणतो काय रे दादा सगळं काही खुशीत आहे ना. तर सागर म्हणतो कसलं काय. तर लगेचच मिहीर म्हणतो म्हणजे वहिनीने एका रात्रीतच तुला आपलं बनवले की काय. तर मिहीर आता हसू लागतो. तेव्हा सागर म्हणतो की मला पोटाचा त्रास होतोय आणि ताबडतोब आता तू घरी जा आणि माझ्या गोळ्यांचा पाऊचच घेऊन ये. तेव्हा अजूनच मिहीर हसू लागतो. तर आता इकडे मुक्ता विचार करते की आता आपल्यालाच काहीतरी मदत तर करावीच लागेल आणि मुक्ता लगेचच घरी फोन करते. लगेचच मिही का फोन उचलते. तर मुक्ता म्हणते की मिहू ऐक ना. तर मिहू म्हणते की तू यावेळेस मला ताई कशाला फोन करतेस. तर मुक्ता म्हणते की मिहू थोबाड बंद कर आणि माझं ऐक ते कडू कारलं आहे ना. तर मिही का म्हणते कोण कडू कारलं. तर मुक्ता म्हणते की तेच ग सागर कोळी. तर मुक्ता म्हणते की बाबांचं पोट दुखत असताना आई कशी ताक बनवायची तेव्हा ते ताक कसं बनवतात हे तुला माहीत आहे का. मिहिका म्हणते हो. तर ते बनवून तू लगेच ते ताक घेऊन ये असे आता मुक्ता ही मिहिकाला सांगते. ताबडतोब आता मिहिका किचनमध्ये येऊन ताक बनवू लागते. तर माधवी म्हणते की अगं मिहू काय करतेस. तर मिहिका म्हणते की ताईला ताक प्यायचंय तिला ताक प्यायची इच्छा झाली तेव्हा सहजच तिला ताक प्यायचे असल्यामुळे ताक बनवते मी. तर लगेचच इकडे माधवी विचार करते की लग्नाच्या पहिल्या रात्रीच ताक बरोबर असे तो सागर कोळीना आता चेअर्स करत असेल ना. माधवी म्हणते की कशी ही आजकालची पिढी लग्नानंतर पहिल्या रात्रीच पचायला शाही ताक पाहिजे म्हणजे. आणि लगेचच माधवी विचार करते की तो सागर कोळी चेअरच्या भानगडीत न पडता हाच दूध पिईल आणि असे म्हणत आता लगेच माधवी ही ताक करते आणि बॉटलमध्ये भरवते. खरं तर माधवीने त्यामध्ये मसाला दूधच भरलेलं असतं आणि माधवी म्हणते की मिहू ताक तयार आहे बरं का. तर मिहिका म्हणते आली आली. तर आता मिहिका लगेचच ती दुधाची बॉटल घेऊन निघते आणि बाहेर जात असताना समोरून मिहीर येतो आणि म्हणतो की एवढ्या रात्री कुठे चाललीस चल मी तुला सोडतो. तर मिहिका म्हणते नको मी जाईल. तर मिहीर म्हणतो की अगं एवढ्या रात्री तुला ॲटोसुद्धा भेटणार नाही चल. तर आता मिहिका विचार करते की हा बरोबर बोलतोय. मिहीर म्हणतो की अगं एवढा विचार करत जाऊ नकोस तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय चल बस. मिहीर म्हणतो की काय बघतेस मी दादूसाठी औषधं घेऊन चाललोय चल. मिहिका म्हणते ॲक्च्युली मी सुद्धा त्यासाठी चाललेत माझ्या ताईने सांगितलंय ना ती गोष्ट घेऊन चालले. तर मिहीर म्हणते तुझी बहीण किती काळजी करते माझ्या दादूची. तू करतेस का माझी काळजी असे मिहीर आता मिहिकाला बोलतो. रागाने मिहिका मिहीरकडे बघते. तर मिहीर म्हणतो नाही म्हणजे काळजी घेतली पाहिजे नाही का. मिहिका म्हणते तू जर काही बडबड करत नसशील तर मी येते तुझ्यासोबत. मिहीर म्हणतो की आता हाताची घडी घालून काय आपण हॉटेलमध्ये जाणार आहोत का. तुझ्या ताईला सुद्धा खूप त्रास होतोय आणि दादूला सुद्धा. तेव्हा चल मिहिका तू लवकर. त्यानंतर आता मिहिका ही मिहीरच्या गाडीमध्ये बसून हॉटेलमध्ये येतात. तर आता हॉटेलमध्ये येताच मिहीर हा सागरकडे येतो. तर सागर पटकन त्याला
आतमधल्या रूममध्ये घेऊन जातो आणि इकडे मिहिका ती दुधाची बाटली आता मुक्ताकडे देते. तर आता सागर गोळी घेऊ लागतो. तेवढ्यात मुक्ता तिथे येत म्हणते की हे ताक प्या, याने तुम्हाला लगेच बरं वाटेल. तर सागर म्हणतो माझ्याकडे गोळी आहे. तेव्हा मुक्ता म्हणते मी डॉक्टर आहे, मी सांगते ना. तर सागर म्हणतो तुम्ही डेंटिस्ट आहात. तर मुक्ता म्हणते की मी डॉक्टर आहे ना, सगळे पेशंट माझं ऐकता, तेव्हा तुम्ही सुद्धा माझं ऐका. त्यानंतर ती बॉटल आता टेबलवर ठेवत मुक्ता म्हणते की मी डॉक्टर या नात्याने सल्ला देते, तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाहीतर नका घेऊ. तर मुक्ता मिहूला म्हणते की चल मिहू, आणि दोघेही बाहेर जातात. तर इकडे सोप्यावर बसत सागर म्हणतो की कोणत्या जन्माची पापं आहेत काय माहिती माझं. तर आता मिहीर म्हणतो मी काय केलं. सागर म्हणतो की मला इथे खूप त्रास होतोय आणि तिला तुम्ही माझ्या सोबत इथे पाठवलंय. तर आता इकडे लगेचच मुक्ता म्हणते की मिहू तू आजच्या रात्री इथेच थांबना. तर मिहू म्हणते नाही बाबा, तुमच्या दोघांमध्ये. तर मुक्ता म्हणते की अगं ऐक ना माझं मिहू प्लीज. तर तिकडे आता सागर सुद्धा मिहीरला आजची रात्र तिथे थांबावयास बोलतो. तर आता इकडे मिहीर ती दुधाची बॉटल सागरला देत म्हणतो की हे पिऊन बघतोस का. तर सागर लगेच ते दूध पिऊन त्याचा फुफकारा खाली टाकतो. तेवढ्यात मुक्ता तिथे येते आणि म्हणते की शी काय करताय तुम्ही हे. तर आता इकडे सागर म्हणतो की माझं पोट दुखतंय आणि तुम्ही पुन्हा मला दूध प्यायला दिलंय. तेव्हा आता मिहिकाला मोठा धक्का बसतो. मुक्ता म्हणते की पोट दुखत असलं की दूध प्यायला देत नाही, तर त्यात तर ताक आहे ना. तर सागर म्हणतो की म्हणजे मला दूध आणि ताकामधला फरक कळत नाही का. तर मुक्ता म्हणते की तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे. तर सागर म्हणतो की हे दूध आहे, तुम्ही पिऊन बघा. आणि ती दुधाची बॉटल आता सागर मुक्ताकडे देतो. तेव्हा मुक्ता ती बॉटलचा वास घेते आणि मिहूकडे बघू लागते. तर लगेच ती बॉटल मिहूला दाखवत मुक्ता म्हणते की तू ताक आणलं होतं ना. तर मुक्ता म्हणते हो मी ताकच आणलं होतं. तेव्हा सागर म्हणतो की तुमच्या तोंडाकडे बघून त्या ताकाचं पुन्हा दूध झालं असेल. सागर बोट करत म्हणतो की आता इथून पुढे तुमच्या हातचं मला काहीही खायला प्यायला नकोय. सागर म्हणतो की तुमच्यात आणि आमच्यातला मतभेद कधीच एक होऊ शकणार नाही. मुक्ता म्हणते की बाबांना जर वेळीच कळलं असतं ना तर बरं झालं असतं. मुक्ता म्हणते मी काय बोलते आणि तुम्ही काय बोलताय, मला वाटतं तुमची भूक आहे ना ही मेंदूपर्यंत पोहोचली असेल. तर मुक्ता म्हणते की नाही मी तुमच्या अक्कलीबद्दल बोलते. तर सागर म्हणतो की तुमची अक्कल कळाली मला, तुम्ही दूध पाजताय मला. मुक्ता म्हणते की मी दूध नाही ताकच सांगितलेलं होतं, मला नाही माहिती ते कसं बदललं ते. सागर म्हणतो की तुम्ही मुद्दाम केलं तसं. तर मुक्ता म्हणते मी का करेन तसं. तर सागर म्हणतो की मला त्रास द्यायचा आहे ना तुम्हाला. तर सागर म्हणतो की तुम्ही डॉक्टर नाही डेंटिस्ट आहात, डेंटिस्ट. तर लगेचच मुक्ता म्हणते की घरी गेल्यावर मी तुम्हाला सर्टिफिकेट दाखवते. ते सागर म्हणतो नकोय मला ते सर्टिफिकेट. सागर म्हणतो काय गरज होती, तुमची फॅमिली मला प्रेमाने बासुंदी पाजत होती. तर मुक्ता म्हणते की पण तुमचं पोट दुखणार याचं काही त्यांना स्वप्न पडलं होतं का. सागर म्हणतो की त्यांनी मला बासुंदी पाजली. तर मुक्ता म्हणते प्रेमाने पाजली. तर सागर म्हणतो नकोय मला तुमची प्रेमाची बासुंदी. आणि सागर पुन्हा बाजूच्या रूममध्ये जातो. इकडे आता बाहेर येऊन मिहीर आणि मिहिका हसू लागतात आणि मिहीर म्हणतो की दोघे असे भांडतात की आता हे आयुष्यभर सुखानेच नांदणार वाटतं. मिहिका म्हणते की असे भांडण म्हणजे सर्व काही सेट होणार असतं का मिहीर. मिहीर म्हणतो तुला नाही माहितीये का, पहिलं भांडण म्हणजे एकदमच प्रेमाचं भांडण असतं. मिहीर म्हणतो की प्रेमाचं शेवटचं पाऊल सुद्धा भांडणच असतं मिहिका. मिहीर म्हणतो बघ ना आपण मधल्या पाऊलावरती किती रेंगाळतोय ते. इकडे आता रात्रभर सागर हा बाथरूम मध्ये झोपलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आता सागर हा बाहेर येतो. तर मुक्ता म्हणते की आता बरं वाटतंय का. तर सागर म्हणतो माझ्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय. तर मुक्ता म्हणते तुम्ही रात्रभर बाथरूम मध्ये झोपला होतात का. सागर म्हणतो की नाही मी क्रिकेट खेळत होतो. तेव्हा मुक्ता हसू लागते. मुक्ता म्हणते सकाळी सकाळी किती गोड बोलता हो तुम्ही आणि काही घेणार आहात का. तर सागर म्हणतोय नकोय मला. तर मुक्ता म्हणते की थंड की गरम. त्यानंतर आता इकडे कोर्टाची सुनावणी सुरू असते आणि त्यामध्ये हर्षवर्धन सावनी सर्वजण तिथे आलेले असतात. आणि आता सागर आणि मुक्ताही तिथे येतात. सर्व गोष्टींची बाजू ऐकून घेतल्यानंतर जज म्हणतात की कोर्टाने आता असा निर्णय घेतलेला आहे की आता सई सागर कोळी ही तिच्या आईकडेच राहील. तेव्हा सागरने आता डोक्याला हात लावलेला असतो. तर आता मुक्ताला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि सावनी ही हसत असते. त्याचबरोबर आता जज म्हणतात मी अजून फोड करून सांगतो की सई सागर कोळी ही आता तिच्या आईकडे म्हणजे मुक्ता सागर कोळी यांच्याकडे राहील. ते ऐकून आता
मुक्ताला आनंदाचा धक्का बसतो तर प्रेमाने सई लगेचच मुक्ताई असे म्हणत मुक्ताला हाक मारते आणि प्रेमाने सई आता पळतच मुक्ताकडे येऊन मुक्ताला मिठी मारते. तर सागरला खूप आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस आता सावनी आणि हर्षवर्धनच्या पायाखालची जमीन सरकून दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. तर आता कोर्टाने सई ही मुक्ताकडे राहणार असल्याचे निर्णय घेऊन त्यांचे आदेश दिलेले असतात आणि आता सई प्रेमाने मुक्ताकडे आलेली असते. आता मुक्ता सईसोबत कसे प्रेमाने राहते हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब